नमस्कार श्रोते हो, हेल्थ गुरु आय केअरच्या आजच्या अत्यंत महत्त्वपूर्ण भागात आपलं सहर्ष स्वागत. श्रोते हो, गरोदरपण हा आनंदाचा काळ असतो, पण कधी कधी ही गोड बातमी एका रात्रीत चिंतेचा विषय बनू शकते. आपण प्रश्न क्रमांक 17 मध्ये विचारलं होतं की गरोदरपणात कोणते लक्षण धोक्याचं आहे. याचं अचूक उत्तर आहे अंगावरून रक्त जाणे किंवा चेहऱ्यावर सूज येणे. अनेक श्रोत्यांनी ह्याची अचूक उत्तरं दिली आहेत. त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 16चा व्हिडिओ अनेक गर्भवती महिलांना देखील फॉरवर्ड केला आहे. श्रोते हो, त्याच पद्धतीनं हा डिटेल्ड व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत पाहून झाल्यानंतर तुम्ही किती गर्भवती महिलांना फॉरवर्ड केला ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. श्रोते हो, केवळ पाय दुखणे किंवा उलट्या होणे म्हणजे धोक्याचं लक्षण नसतं, तर नेमकी गंभीर लक्षणं कोणती? चला आज यामागचं विज्ञान समजून घेऊया. श्रोते हो, गरोदरपणात ही 4 लक्षणं दिसल्यास तातडीनं निर्णय घ्या. पहिलं म्हणजे अंगावरून रक्त जाणं. गरोदरपणाच्या कोणत्याही महिन्यात अंगावरून थोडे जरी रक्त गेलं तर तो गर्भपाताचा किंवा इतर गंभीर गुंतागुंतीचा इशारा असू शकतो. दुसरं म्हणजे चेहरा आणि हातावर सूज. पायावर थोडी सूज येणं सामान्य आहे, पण जर सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर आणि हातावर सूज दिसत असेल तर ते उच्च रक्तदाबाचे म्हणजेच हाय ब्लड प्रेशर याचं लक्षण असू शकतं. तिसरं म्हणजे दूरसर दिसणं आणि तीव्र डोकेदुखी. जर डोळ्यासमोर अंधारी येत असेल किंवा हलकसं दुरसट दिसत असेल किंवा डोकं खूप जास्त दुखत असेल तर हे फिट्स येण्याचे पूर्व लक्षण असू शकतं. चौथं म्हणजे बाळाची हालचाल कमी होणं. गरोदरपणाच्या 5व्या महिन्यानंतर जर बाळाची हालचाल अचानक कमी झाली तर ते बाळासाठी धोक्याचं असतं. श्रोते हो, घरातील पुरुष आणि सासू सासऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना. जर वरीलपैकी एकही लक्षण दिसल तर सकाळी जाऊ किंवा काही होत नाही असं म्हणण्याची चूक कधीच करू नका. अशा वेळी लगेचच रुग्णालयात घेऊन जावं. घरगुती औषधं किंवा अंगारा दुपारा हे करण्यात वेळ घालवणं मातेच्या आणि बाळाच्या जीवावर बेतू शकतं. उच्च रक्तदाबामुळे होणारा धोका हे टाळण्यासाठी गरोदरपणात मिठाचे प्रमाण संतुलित ठेवा आणि वेळेवर तपासणी करा. तुमच्या गावातील आशाताईंना तुमच्या प्रत्येक तपासणीची माहिती असते. त्यांना तुमची काळजी असतेच, पण अचानकपणे अशा काही गोष्टी जर झाल्या तर त्यांना कळवा, शिवाय तातडीनं रुग्णालयात जावा. श्रोते हो, सर्वात पहिलं अचूक उत्तर देऊन विजेता व्हायचं असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. यामुळं नवीन प्रश्न येताच तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल आणि तुमची कमेंट सर्वात पहिली पाहिली जाईल. लक्षात ठेवा, कमेंटमध्ये तुमचे नाव आणि जिल्ह्याचे नाव लिहायला विसरू नका. सुरक्षित राहा, निरोगी राहा. धन्यवाद.